आपण पाठवून द्यायचं इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बीके स्पोर्ट आपल्याला देखील एक्स्ट्रा कलर पाठवून द्या. ठीक आहे, सेमीफायनलची मॅच सुरुवात होते. सेमीफायनल देखील एकीकडे रिंग कोरियन संघ देखील बघतोय आपण आणि बीके स्पोर्ट BKSL 2026 ची ही पहिली सेमीफायनल. या सेमीफायनल मध्ये हे दोन संघ चला पहिला चेंडू होता. पहिला चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय. संदीप यांचा दुसरा चेंडू, मात्र चेंडू कसा बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षण तिथे होतो मयूर वाणी, चेंडू कलेक्ट केलाय. मात्र या चेंडूवरती एक धावावरती समाधान मानावं लागतं ते म्हणजे बीके स्पोर्ट या संघाला. दोन चेंडू एक धावा, एक धावाने मात्र बीके स्पोर्ट या संघाचा श्रीगणेश नक्कीच झालाय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे संदीप. हा चेंडू देखील पंच सांगतायत वाईट चेंडू आहेत. हा चेंडू तुम्हाला नक्कीच पुन्हा टाकावा लागेल. वाईट स्वरूपात एक धाव, अशा दोन धावा धावफलकावरती बघतोय आपण. या देखील पुढे चढून खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण मयूर तिथे. चेंडू काहीसा हातामध्ये आला नाहीये, मात्र थोडंसं गचर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते मयूरच्या माध्यमातून. नशीब थोडी साथ देते ते म्हणजे फिल्डिंग करत असताना रिंग केलेल्या संघाला, कारण की टप्पा पडल्यानंतर हा चेंडू पडद्याच्या वरून गेलाय. घोषित क्षेत्रामध्ये गेला हा चेंडू, एक धावेवरती समाधान मानावं लागल तो म्हणजे बीके स्पोर्ट या संघाला. खूपच सुंदर असं आयोजन आपण बघतोय ते म्हणजे यादवनगर या नगरीमध्ये देखील BKSL 2026 ची ही पहिली सेमीफायनल आहे. जो जितेल तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला भेटेल. देखील फटका सुंदर आहे, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल तिकडे, पण मात्र चेंडू काहीसा हातामध्ये ठेवता आला नाहीये. संदीप यांना थ्रो केला होता, पण तो थ्रो मात्र असं काही हातामध्ये आला नाहीये. या चेंडूवरती देखील एका धावावरती समाधान मानावं लागतं ते म्हणजे बीके स्पोर्ट या संघाला देखील. स्ट्राईक एंडला आपण बघतोय आशियाला चांगले फलंदाज आहेत, आक्रमण नेहमीच करत असतात. बघूया चेंडूवरती काय करतोय. समोर देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू तो म्हणजे संदीप. यावेळेला देखील टप्पा पडलेला चेंडू वळून घेताना पाहतो आपण आणि बॅटवरती आशियांच्या काही चेंडू येत नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू असेल संदीप यांचा. सुंदर असा फटका तिथे मिळत होते. क्षेत्ररक्षण करताना फेकी करताना थोडीशी चूक पाहायला भेटते आणि मात्र या चेंडूमध्ये देखील एक सिंगल प्राप्त केले. पहिल्या षटक होते समाप्त. पहिल्या षटकाचा जर विचार केला या षटकामध्ये मात्र धावा खर्च केला संदीप याने फक्त 6 धावा खर्च केल्या आतापर्यंत. एक चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला संदीपच्या माध्यमातून. सुंदर अशी जी लाईन पाहायला भेटली संदीप यांची. अचूक टप्पा, सुंदर टप्पा पाहायला भेटला त्यांचा. प्रत्येक लाईन लेंथ सुंदर होती. त्याच जोरावरती फक्त 6 धावा खर्च केल्यात संदीपने. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला तो म्हणजे मयूर. संघासाठी दुसरं आणि वैत पहिलं षटक घेऊन आला तो म्हणजे मयूर. मयूरने देखील मागच्या मॅचमध्ये सुंदर कामगिरी केली होती. बघू या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावर देखील लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडलेला चेंडू काहीसा थोडासा बाहेर दिशेने जाताना पाहायला भेटला आपल्याला. नक्कीच वाईट स्वरूपात एक धाव आली आहे. अतिरिक्त धाव, धावसंख्या एकने बळ, धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल 7 आकडे भरती. चांगला एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटत दोन संघामध्ये. कुठल्या प्रकारचा यावेळी देखील हलक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मामा यांचा. चेंडू बॅटवरती काहीसा आला नाहीये. चेंडू देखील थोडासा हवेमध्ये देखील होता. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली येतील मात्र तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या पुन्हा 1ने भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 8 आकड्यावरती. मोहरेंचा जोरा टाकायला हा चेंडू होता, चान्स होता. विकेटची संधी मात्र प्राप्त केली होती मोहरेने, पण मात्र कीपर होते संदीप तिथे.
काहीसा चेंडू त्यांच्या हातामध्ये आला नाही, मात्र या चेंडूवरती देखील एक सिंगल धाव आले. जसं म्हणताना थेंबे थेंबे तळे साचे, त्याच प्रकारे सिंगल सिंगल तसंच धावसंख्येचा लक्ष चांगलं उभारताना पाहायला भेटतं आपल्याला. यावर देखील बॅकवर्ड खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षण सुंदर पाहायला भेटते. तिकडे फेकी केली तोपर्यंत एका धाववरती समाधान माना लागल, तो म्हणजे आशिष यांना. सेमीफायनलची ही मॅच आपण बघतोय. दोन संघामध्ये थोडंसं कुठेतरी खेळ आपल्याला थोडासा स्लोअर पद्धतीचा खेळ पाहायला भेटतोय. गती मात्र कमी झाली, सिंगलला प्राधान्य दिलं जाते. यावेळेस मामा यांचा आक्रमण होता या चेंडूवरती. पंच सांगतायत हा देखील वाईट चेंडू आहे, नक्कीच तुम्हाला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त धावसंख्या देखील भर. यावेळेस टाकला तो चेंडू आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. नक्की क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल ना तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षणासाठी. बघा जीवाचं रान करतात क्षेत्ररक्षण आणि 100% आपला एफर्ट देत आहेत. सांगितलंय थोडी बाउंड्री लाईन चेक करतात वाटतं. रिव्ह्यू कोण घेतलाय? बॅटिंग टीमने घेतलं काय? अंपायर रिव्ह्यू आहे, ठीक आहे. अंपायरचा रिव्ह्यू आहे. नहीं दिख रहा कैमरे में. अरे उधर बैनर लगा है ना बड़ा, वो कैमरे में नहीं दिख रहा है. वो कवर करना चाहिए. एक रे करण करण कैमरा में कुछ नहीं सिंगल है ना. कैमरा में कुछ नहीं. सिंगल दिले सिंगल. पंच चला, पंचांचा डिसिजन आला तर सिंगल एका धाववरती समाधान मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. यावर देखील बॅकफुटचा प्रयत्न होता आशिष यांचा. ऑफ साईडच्या दिशेने हा फटका मारला होता, मात्र त्याचं प्रोटेक्शन सुंदर असं प्रोटेक्शन पाहायला भेटलं या चेंडूवरती देखील. मात्र एकेका धावेने धावसंख्या पुढे सरकत जाते. चांगली धावसंख्या उभारायला लागला. धावसंख्या जर विचार केला धावसंख्यावरती 13 धावा. यावेळेस आक्रमण पुन्हा एकदा केलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तिथे. सुंदर प्रत्येक खेळाडू आपला 100% योगदान देतोय या मॅच मध्ये देखील. नक्कीच तुम्हाला अशीच क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल, कारण तुम्हाला जर तुम्हाला फायनलमध्ये जर प्रवेश करावा लागेल ना तर तुम्हाला एकदम 100% तुम्हाला गेम द्यावा लागेल. कारण समोरचा देखील संघ खूप मोठा संघ आहे देखील बीके स्पोर्ट्स संघ. दुखापत थोडी झाल्यासारखे वाटते, तर नक्कीच पाणी घेऊन जाऊ आपण ग्राउंड मध्ये. तर जास्त दुखापत झाली असेल तर आपण सबस्टिट्यूट करू शकतात खेळाडू. बारा चेंडूच्या अगेन्स्ट आपण धावसंख्या बघतो. हॅलो हॅलो धावसंख्या फक्त धाव फलकावरती आतापर्यंत 14 धावा झाल्यात. चला, बॉलिंग ट्रॅकवरती आपण नवीन गोलंदाज बघतो, ते म्हणजे गोलू, ज्याने मागच्या मॅचमध्ये देखील सुंदर अशी कामगिरी केली होती. तोच खेळाडू आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन होतं म्हणजे गोलू. चला, गोलू सज्ज होते. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू दोघा आपल्याला वळण घेताना पाहायला भेटतो. लेग ब्रेक होता, तोच चेंडू काही वळता आला नाही म्हणजे प्रशांत यांना. सुंदर गोलंदाजी होते रिंकू 11 या संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील थोडंसं फलंदाज थोडं
थांबले होते. त्यानंतर चेंडू वळून घेतल्यानंतर या चेंडूवरती सिंगल घेतली. हलक्या पद्धतीने ढकलून काढण्याचा प्रयत्न मामा यांचा. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल ती 15 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी रिंक या संघाच्या माध्यमातून होते. दोन बॅट्समॅनला देखील बांधून ठेवले आतापर्यंत. पुढून जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये काहीसा चेंडू आला नाहीये आणि गोष्टी क्षेत्रामध्ये गेला हा चेंडू. पुन्हा या चेंडूवरती देखील एका धावेवरती समाधान मानावं लागेल आशिष यांना देखील. धावसंख्या ती एकने पुढे सरकली. तुम्ही 16 आकड्यावरती आपण बघतोय बीके स्पोर्ट या संघाची धावसंख्या. चला पंचाशी वादाबाद करू नका. पंचांनी डिसिजन दिला जर निर्णय तो अंतिम राहील. कृपया आपण खेळ चालू ठेवा. हो पंचांच्या डिसिजन देखील चॅलेंज केलं आहे. म्हणजे फिल्डिंग करत असताना टीमने देखील आणि पंच सांगतायत नॉट आउट. फेअर डिसिजन दिला होता. पंच हा चेंडू वाईट चेंडू होता का? ओके वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू. वाईटच्या चेंडूच्या या एका धावेने धावसंख्या बघतो. धाव फलकावरती आपण 17 धावा बघतोय. 3 चेंडूच्या अगेन्स्ट 17 धावा बघतो धाव फलकावरती. एक स्लोअर पद्धतीचा खेळ चालू आहे सर सामन्यामध्ये. ही सेमीफायनलची मॅच आहे. खूप इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही संघासाठी देखील. पण मात्र तिसरं षटक टाकण्यात गोलू आलाय आणि तिसरं षटक चालू असताना धावसंख्या खूप कमी पद्धतशीर आपल्याला पाहायला भेटते. कारण की थोडंसं आपल्याला या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर आपल्याला फटकेबाजी करावा लागेल. या चेंडू देखील 9 चेंडू सांगतोय पंच. 9 चेंडू एक अतिरिक्त धाव. वारंवार अतिरिक्त धावा तुम्ही टाकू शकत नाही या स्पर्धेमध्ये. ही जी स्पर्धा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट स्पर्धा असते. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. तर तुम्हाला एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच करावा लागेल तुम्हाला. गोलू सज्ज. पुन्हा पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि पंच सांगता दोन्ही हात समांतर करता एका रेषेमध्ये हा वाईट चेंडू घोषित केला पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या देखणे भर. धावसंख्या झाली ती तब्बल 19 आकड्यावरती. चांगलं क्रिकेट पाहायला भेटतंय. पंच थोडं आपण देखील थोडं दखल घ्या. टीम मीटिंग कमी करा आपण. कारण की याच्यानंतर देखील आपल्याला फायनलचा राऊंड देखील खेळवायचा आहे. आधीच टाइम खूप देखील झाला आपल्याकडे. त्यासाठी आपण थोडं दखल घ्या स्पर्धेमध्ये. टीम मीटिंग जास्त प्रमाणात होणार नाही. स्ट्राईक एंडला बघते हॅलो.
हॅलो. तिसरी ओव्हर पण जमली ना. चला आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ झाला. 18 चेंडूच्या अगेन्स्ट धावसंख्या फक्त 10 फलकावरती आपण ते मात्र किती झाले. 21 धावसंख्या होते 10 फलकावरती. चला आशिषला देखील पारितोषिक लागू झालं आहे. आशिषाने त्याचं चौकार मारले तर म्हणून मिश्रा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल आशिष यांना. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो म्हणजे गोलंदाज नाव काय त्याचं. सूरज आलाय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं फलंदाज बाद होतोय, धावबाद होतात. आशिषांना स्ट्राईक हवी होती त्यासाठी छोटी धाव देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय. आशिष आशिष. एका धावावरती समाधान मानावं लागलं तर म्हणजे आशिषांना. आता स्ट्राईक त्यांच्याकडे आली आहे. पहिला चेंडू दुसरा चेंडू थोडा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटत तिकडे. उदय सिंगचं देखील सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला. यावेळेस फटका फसलाय. बॅक टू द पॅव्हिलियन तर म्हणजे आशिषला परतावं लागतोय. धक्का खूप मोठा धक्का लागला तर म्हणजे बीके स्पोर्ट या संघाला आशिषच्या रूपामध्ये. आणि खूप असं आपल्याला पाहायला भेटतंय खेळपट्टीवरती अग्रेशन पाहायला भेटतंय. जुना बॉल दे ना, जुना बॉल दे ना मित्रा. जुना बॉल दे. खाली बॉक्स असेल पाहिजे. 3 चेंडू 22 धावा फक्त 10 फलकावरती. कुठेतरी स्लोअर पद्धतीचा हा खेळ चालू आहे. सेमीफायनलची लढत आहे त्यासाठी हा स्लोअर पद्धतीचा खेळ मला वाटतोय सध्या. कारण की जेव्हा लीग फॉर्मॅट चालू होतं त्यामध्ये खूप आतिषबाजी पाहायला भेटली बॅटिंग करायसाठी टीमची देखील. आणि यावर देखील फटका बसला होता. बॅटची कडा घेतली गेली. या चेंडूवरती कुठली प्रकारची धाव आली नाहीये. मात्र डॉट चेंडू होते पाहायला भेटते. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज सूरज. 4 चेंडू 22 धावा शिल्लक असतील 2 चेंडू या षटकातील. बघा 2 चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी करतोय तो बीके स्पोर्ट. यावर देखील बॅटची हलकी कडा घेतली गेली. डिक्लेअर स्वरूपात गेला हा चेंडू. धावसंख्या देखील धावसंख्येचं जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. सेमीफायनलची मॅच दोन्ही संघावरती प्रेशर असेल. धावसंख्या झाली 23. प्रेशर असताना देखील धावसंख्या आपण बघतोय 23 धावा झाल्या आतापर्यंत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे रिंगोली संघाने. पुन्हा नकारात्मक चेंडू वाईट स्वरूपात ही धाव आली. मात्र एका धावेने मात्र धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पुढे सरकते 1 ने. ती मात्र 24 याकडे जाऊन पोहोचली. नक्कीच तुम्ही टायटन संघ देखील फायनल मध्ये वेटिंग करतोय. पुढच्या संघाचा देखील यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न. पण चेंडू मात्र बॅटवरती काहीसा आला नाहीये. पंच सांगतात बाद झालेत. रनआउट झालेत फलंदाज. मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावाने धावसंख्या आपण बघतोय 25 झाली. आणि लक्ष्य मात्र दिलं 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर म्हणजे रिंकू 11 या संघाला.
देखील अचूक कॅमेरावर पाहायला भेटतं. प्रत्येक चेंडूवरती नजर नक्कीच ठेवावी लागते कॅमेरामॅनची. जेवढं बोलू तेवढंच कमी आहे. त्यांच्यासाठी देखील खूप मेहनत करत असतात दिवस रात्र. मात्र मॅच कव्हर करायची असेल त्यांना देखील थोडीशी त्याला हाणण्यासाठी संधी देखील भेटत नाहीये. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आली ते म्हणजे संदीप यांची. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा लागला गळाला देखील तर म्हणजे संदीप यांच्या रूपामध्ये पहिला धक्का लागतोय रिंकले संघाला. म्हणजे संदीपला परतावं लागते बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती आक्रमण दाखवले ते म्हणजे प्रशांतने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. सोनू के झुलो में झुलो, सोनू के झुलो में झुलो, हमसे वे बेहतरीन खिलाडी है ये आप मत भूलो, हे सांगत असताना ते म्हणजे प्रशांत पहिल्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी. नक्कीच पहिला चेंडू सुंदर टप्पा टाकला होता तर टप्प्यावरती मात्र संधीची विकेट आली आहे. तो चेंडू देखील त्यांना काहीसा कळला नाही. हा देखील सुंदर चेंडू होता मात्र फलंदाज देखील काहीसा चेंडू समजला नाहीये. शर्यतीचा वेध घेतला जातोय आणि या चेंडूवरती मात्र श्रीगणेश झालाय तो म्हणजे रिंकू इलेव्हन संघाचं देखील हे एका धाब्याने. आता बघतो आपण स्ट्राईक एंडला तो फलंदाज आला तो म्हणजे मयूर जो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. त्याच्यासोबत साथ देण्यासाठी आला तो म्हणजे नवीन फलंदाज गोलू. यावर देखील सुंदर असा फटका होता. सुंदर देखणा फटका म्हणता येईल. थोडीशी दिशा दिली या चेंडूला आणि घोषित क्षेत्रामध्ये गेले चेंडू. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल तर म्हणजे मोर यांना देखील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतो प्रशांत. स्ट्राईक एंडला आपण बघतोय मोर देखील. फटका देखील सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटेल तिकडे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं कारण की खेळपट्टीवर देखील अंदाज घेतला ना तर साईड बाउंड्री जी आहे खूपच मोठी बाउंड्री आहे त्यामुळे काही चेंडूसाठी ट्रॅव्हल होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती मात्र एका धावावरती समाधान मानावं लागतं म्हणजे मयूर यांना देखील. स्ट्राईक एंडला बघतो आपण गोलू यांना ज्याने आतापर्यंत सुंदर अशी खेळी केली तोच गोलू आलाय. बघा पहिल्या चेंडूवरती सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. ह्याला म्हणतात कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला भेटलं. कुठल्या प्रकारचं रिक्स न घेता सिंगलला प्राधान्य दिलं जाते सातत्याने. बॉल किती झाले? 5 चेंडू आतापर्यंत झाले. 5 चेंडू अगेन्स्ट धाव संख्या फक्त धाव फलकावरती 4 धावा. यावर देखील मयूर यांचा देखील प्रयत्न खूप सुंदर असा प्रयत्न. हलक्या पद्धतीने चेंडू काढलाय खेळून आणि मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जे म्हणजे मयूर याने. पहिल्या षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या अगेन्स्ट धाव संख्या फक्त धाव फलकावरती आपण तब्बल 5 धावा बघतोय कारण की लक्ष मात्र दिले धाव संख्येचं 26 या आकड्यावरचं लक्ष दिले आपल्याला. 24 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या होत्या त्याच अगेन्स्ट पहिल्या षटक समाप्त झालं. 6 चेंडूचा खेळ तर झाला. 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा मात्र खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. तर मात्र 18 चेंडूमध्ये तुम्हाला 21 धावाचा पाठला करायचा अजूनही. बॉलर नेम विशाल. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो म्हणजे विशाल आलाय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. उद्या कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला तेवढाच ताकदीचा फलंदाज देखील आहे तो म्हणजे मयूर यांना आपण बघतोय. बघूया आतापर्यंत मयूरची खेळ थोडीशी खराब पाहायला भेटली प्रत्येक मॅच मध्ये. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळतील हे नक्कीच बघायला लागतील आपल्याला देखील. बॉलर सज्ज. पहिला चेंडू थोडासा वाईट चेंडू पाहायला भेटतो. पंच सांगतात हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संख्येत 6 या आकड्यावरती 6 धावा बघतोय धाव फलकावरती. अजूनही 20 धाव्याचा पाठला करायचा आपल्याला. या वेळा मात्र कमबॅक थोडं केलं आता विशालाने. पहिला चेंडू वाईट टाकला होता त्यानंतर थोडासा स्वतःला थांबवून थोडा वेळ घेऊन हा चेंडू विचारून टाकलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली मात्र मयूर यांना देखील तो चेंडू काहीसा कळाला नाहीये. दुसरा चेंडू टाकला सज्ज विशाल. मारा करतील मयूर. यावेळेस फटका सुंदर आहे आणि गॅप मध्ये चेंडू आलाय मयूरच्या बॅट मधून कणकणीत दंदरीत चौकार. ब्रँडेड चौकार BK हिलचा नक्कीच म्हणता येईल. 4 धावांनी सुरुवात झाली आहे
नक्कीच पहिला चौकार आला मोरच्या बॅटमधून. नक्कीच 4 धावे धाव संख्या फक्त 10 फलकावरती आता आपण 10. 2 चेंडू आतापर्यंत खर्च केलेत. 2 चेंडूवरती यावेळी देखील सुंदर चेंडू होता. पंच सांगतायत फलंदाज बाद होतात. गोडूला परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक लागतोय हा दुसरा. विकेट आहे. मला असं वाटतं काहीच रिक्स घेण्याची गरज नव्हती मोहऱ्यांना देखील, कारण की एक चौकार आला होता. त्यानंतर थोडासा सिंगल डबल प्राधान्य दिला असं तर नक्कीच अजून स्कोर मोठा आपला झाला असता. जर धावसंख्येचा पाठला करायचा आपल्याला, त्या धावाच्या जवळजवळ तुम्ही गेले असता नक्कीच. गोलू बाद झाले. गोलू यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आला तो म्हणजे अर्जुन आलाय. बघूया अर्जुन कशा प्रकारे खेळी करते आतापर्यंत. लास्ट ट्रायंगल आपण बघतो मोहरी यांना. विशाल सज्ज होतो बॉल टाकण्यासाठी. यावर देखील फटका सुंदर आहे. हलक्या पद्धतीने ढकलून काढण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारचा रिक्स घेतला जात नाही या चेंडूवरती. मात्र एक धाव तर कंप्लीट झाली आहे या चेंडूवरती. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. 4 चेंडू 11 धावा. त्यावेळेस देखील पायावरती टाकण्याचा चेंडू होता. मोहऱ्याने हलक्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती मात्र एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 1 ने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. चांगला एक क्रिकेट पाहायला मिळतं. 2 संघाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा रिक्स घेतला जात नाहीये. या चेंडूवरती देखील हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. तो फलंदाज म्हणजे बॅट्समनचं नाव आहे ओव्हर मात्र समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार करत धाव फलकावरती आतापर्यंत धावा लागलं. धाव फलकावरती 13 धावा. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये तुम्हाला 13 धावांची आवश्यकता असेल. 13 धावा. लक्ष मात्र दिले 26 धावसंख्येचं. त्यामधून आपण 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा केल्या आहेत. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला बघतोय नवीन गोलंदाज जातो म्हणजे आशिष उर्फ पद्दू. आशिष अलग बॉलिंग ट्रॅक वरती. थोडंसं शतरक्षमध्ये थोडे चेंजेस पाहायला भेटते आपल्याला. मारा करतील तर तो म्हणजे फलंदाज अर्जुन यांना आपण बघू स्ट्राईक एंडला. हे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आशिष. सुंदर गोलंदाजी होते आशिष यांची. पहिल्या चेंडूवरती चांगली लाईन पाहायला भेटते आशिष यांची. मात्र या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू काहीसा समजला नाही. तो म्हणजे फलंदाजाला देखील आणि मात्र बीट होत आहेत फलंदाज. कुठल्याही प्रकारचा रिक्स घेतला जात नाहीये. यावर देखील फटका सुंदर आहे. हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तो अर्जुन यांचा देखील. कारण त्याला माहिती आहे आपण सिंगल जरी धावा बनवला तर आपण विजयाच्या लक्ष्याकडे नक्कीच जाऊ शकतो. त्यासाठी कुठल्या प्रकारचा रिस्क न घेता ही फलंदाजी सुरू आहे. काही मागच्या षटकामध्ये जर विचार केला तर मयूरच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. आता तोच मयूर आपण बघतोय स्ट्राईक एंडला बघतोय. स्ट्राईक वरती आलाय मयूर. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करतोय या षटकामध्ये. नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. समोर देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आशिष. बघा बैठक शॉट होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि बघता बघता 2 धावा आता कंप्लीट झाल्या या चेंडूवरती. चांगलंच रनिंग बेटिंग पाहायला भेटते. 2 बॅट्समनच्या ताळमेळ देखील पाहायला भेटला आपल्याला. आको मी किया इशारा आणि हळूच एक धाव चोटी धाव मात्र चोरली गेली. अशा 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल ती 16 या आकड्यावरती. यावर देखील फटका सुंदर आहे. घोषीच्या तुम्ही जाते चेंडू आणि या चेंडूवरती मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल तो म्हणजे मयूर यांना देखील. आशिष यांची देखील सुंदर गोलंदाजी होते. टप्पा आपण बघतोय का सुंदर अशी टप्पे होते गोलंदाजी करतोय आशिष आतापर्यंत. लाईन देखील सुंदर आहे.
वारंवार पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू जर विचार केला 4 चेंडू मात्र खर्च केले आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतो आशिष. कृपया कोणी वादाबाद करू नका. पंच डिसिजन देतील नक्कीच. थोडा वेळ गेला जातो पंचांच्या माध्यमातून करून, कारण की सेमीफायनलची मॅच आहे. तर जो काही डिसिजन असेल तो आपल्याला फेअर डिसिजन द्यावा लागणार आहे. थोडीशी चर्चा करताय पंच. पंच सांगतात नक्कीच वाईट चेंडू आहे. चला फिल्डिंग टीम चॅलेंज करते. वाईट साठी देखील वाईट साठी चॅलेंज केलाय. चला पंचांचा देखील इशारा येतोय. पंच सांगतील आपला काय डिसिजन असेल. पंच सांगतात वाईट चेंडू आणि वाईट +1 असे 2 धावा. 19 धाव संख्या बघतो धाव फलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत खर्च केलेला आशिषाने या षटकामध्ये. 4 चेंडूच्या अगेन्स्ट 19 धावा फलकावरती बघत आहे आपल्याला. ते म्हणजे रिंकू विलियम्स संघाची धाव संख्या. एक चांगला कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला भेटलं दोन संघामध्ये देखील. तेवढीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली रिंकू विलियम्स संघाने आणि तेवढीच सुंदर अशी फलंदाजी देखील होते. मात्र 2 विकेट मात्र गमावले आहेत. परंतु थोडासा कमबॅक केलाय. ते 2 फलंदाज एकीकडे आपण मयूरांना देखील बघतोय, एकीकडे अर्जुनाला बघतोय. हा देखील फटका सुंदर आहे. थोडस फंबल होते आणि बघता बघता परत अजून एक छोटी डाव प्राप्त केली. थोडस सिंगल डबलला खूपच प्राधान्य दिले जाते. या 2 फलंदाज एकीकडे अर्जुन आणि एकीकडे मोरवाणी. नक्कीच चांगली आतापर्यंत क्रिकेट पाहायला भेटलं दोघांमध्ये. जसं म्हणतात ना मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये देखील क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. चांगलं कॅल्क्युलेशन पाहायला भेटलं. ज्या चेंडूवरती आक्रमण करायचं ना त्या चेंडूवरती नक्कीच आक्रमण करतात आणि ज्या चेंडूवरती सन्मान देऊन सिंगल डबल घ्यायचं ना त्या चेंडूवरती सिंगल डबल प्राप्त करतात. यशस्वी फलंदाज. थोडासा चेंडू हवेमध्ये होता. अर्जुन यांचा सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी देखील ठरलाय. धाव संख्या बघतो धाव फलकावरती 22 झाली आतापर्यंत. 4 धावांची आवश्यकता असेल. येणारे 6 चेंडू मध्ये तुम्हाला 4 धाव्यांची आवश्यकता असेल विजय होण्यासाठी. ते म्हणजे रिंकू विलियम्स संघाला देखील कुठेतरी ही मॅच टर्निंग पॉईंट ठरते. ते म्हणजे रिंकू विलियम्स संघाच्या साईडकडे, कारण की चेंडू शिल्लक असेल फक्त 6 चेंडू मध्ये 4 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण 6 चेंडू 1 धाव देखील डिपेंड होताना बघितले आपण. बघा बॉलिंग ट्रॅकवरती पाहतो आपण नवीन गोलंदाज आला तो म्हणजे रोहित. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आला रोहित. बघा रोहित या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय, कारण की जर हा सामना आपण गमावला ना तर आपण या स्पर्धेमधून बाहेर होणार आहे टोटल. आणि जर हा सामना जर विजय झाला तर आपण अंतिम फेरीमध्ये प्रवेश दाखल करल, फायनलमध्ये प्रवेश करल. खूप सुंदर ही मॅच रंगताना पाहायला भेटते. सुंदर असं क्षेत्र सजवलंय. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित, समोर अर्जुन. पहिला चेंडू मध्ये खाली येतो क्षेत्ररक्षण आणि अर्जुनला परतावं लागतं बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. त्या क्षेत्ररक्षण अगेन्स्ट हा चेंडू टाकला होता आणि चेंडू मात्र काहीसा बॅटवरती आला नाही. बॅटची टॉपेज घेतली होती आणि तिथे झेल बाद होते तो म्हणजे अर्जुन याने देखील चांगली खेळी केली आतापर्यंत. संघाला खूपच अशी सुंदर अशी कामगिरी करून देताना चांगला सामना हा विजयच्या होण्यासाठी त्यांनी आतापर्यंत लढत दिली. अर्जुन याने देखील त्याचं देखील खूप कौतुक केलं जाईल पॅव्हिलियन मध्ये. चला नवीन फलंदाज आला तो म्हणजे अंशू आलाय. बघूया अंशू कशा प्रकारे कामगिरी करतोय, कारण की 5 चेंडूमध्ये तुम्हाला 4 धावांची आवश्यकता आहे आणि धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे. या दोन्ही संघांना देखील नोंद घ्या आपण. स्ट्रायकिंगला बघतो आपण अंशू यांना. बघा कशा प्रकारे आता खेळ केला जाईल.
एकीकडे आपण बघतोय अंशू तर एकीकडे बघतोय मयूरवाणी तब्बल नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. थोडं पंचदा आपण थोडी देखील दखल घ्या. सामन्याला करा सुरुवात. थोडंसं खूप वेळ झाला देखील आहे. प्रेशर नक्कीच दोन्ही संघावरती असेल. 4 धावा मात्र डिफेंड करायचे. 4 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. एक फटका सुंदर आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि मयूरवाणी याला परतावं लागतं वाटतं. पंचवीस डिसिजन आहे. रनआउट. त्याला चॅलेंज करतील का? पंच सांगतो रिव्ह्यूची घोषणा केली गेली आहे कारण माझ्याकडे एक रिव्ह्यू शिल्लक आहे. कृपया कोणीही देखील येऊ नका. आपण थोडंसं करा. कोणी देखील येऊ नका. फक्त करण असेल तर उभे करण फक्त चेक करतील. बाकीच्या प्लेअरने थोडं आपण इकडे थांबा. हा मग थांब ना बाबा. कृपया पंचांनी सांगितले नॉट आउट डिसिजन आलाय. फेल डिसिजन म्हणता येईल. रिव्ह्यू भेटला होता. चॅलेंज केला होता डिसिजनला. डिसिजन मात्र चॅलेंज करताना सक्सेसफुल होतोय. मयूर यांचा डिसिजन चांगला एक निर्णय. 4 चेंडू अगेन्स्ट 3 धावा तुम्हाला आवश्यकता आहेत. चार चेंडू 3 धावा. मग कोण सामना हा विजय होतोय कारण की दोन्ही संघ खूप मोठे संघ आहेत या स्पर्धेमध्ये. एकीकडे आपण रिंकू 11 आणि एकीकडे बघतोय विके स्पोर्ट. 4 चेंडू 3 धावा. बघूया कोण हा सामना विजय होईल. खूपच अशी रोमांचक मॅच पाहायला भेटते. मयूरवाणी यांचा हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पण मात्र प्रयत्न ठरतो असफल. चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंघ पुढे सरकते. तब्बल मात्र 24 धावसंघ बघतो धाव फलकावरती. 3 चेंडू 2 धावेची आवश्यकता असेल. मयूरवाणी देखील कुठल्याच या चेंडूवरती चुकी करणार नाही याची देखील त्यांना थोडीशी दखल घ्यावा लागणार आहे. थोडं मनामध्ये देखील विचार असं कधी हाय व्होल्टेजच्या सामन्याला बघतो आपण. प्रेशर असतं दोन्ही संघाकडे. जो गोलंदाज तो देखील प्रेशरमध्ये असेल. फलंदाज देखील प्रेशरमध्ये असतात कारण की चेंडू डॉट न झाला पाहिजे ह्याचा विचार सातत्याने डोक्यामध्ये चालू असतं. तोच ज्याच्याकडे अनुभव खूप क्रिकेटचा अनुभव आहे तो म्हणजे मयूरवाणी स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. बघू या चेंडूवरती काय कामगिरी करतोय मयूर आपल्या संघासाठी. यावेळेस संधी मात्र निर्माण केली होती पण कीपरला हा चेंडू कायसा कलेक्ट करता नाही आला आणि मात्र या चेंडूवरती 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. पंच सांगतील कोणी ते आपण वादावाद करू नका. पंच डिसिजन सांगतील हा चेंडू काय आहे. वाय चेंडू का डॉट चेंडू नक्कीच पंच सांगतील. चला पंच सांगतात रिव्ह्यूची घोषणा करतात. पंच चॅलेंज करतात टीव्ही अंपायरला देखील. पंच इथे लगेच चेक केला जाईल. थोडंसं आपण देखील थोडं सहकार्य करा. काहीसा वेळ थोडा बाकी आहे. स्पर्धा आपली पंच सांगतोय वाईट चेंडू वाईट +1 अशी 2 धावा मात्र कंप्लीट झाली आणि सामना देखील विजय होते. तो म्हणजे रिंकू 11 संघ होते फायनल मध्ये प्रवेश. जिथल्या संघाचा देखील अभिनंदन असेल हरल्या संघाचं देखील कौतुक केलं जाईल. नक्कीच पुढच्या वर्षी आपण देखील एकदम ताकद संघ बनवून या स्पर्धेमध्ये आपण उतरतील याची आपण काळजी घ्या. आतापर्यंत